दौंड शहरातील दौंड क्रीडा संकुल परिसरात भटक्या कुत्र्यानं नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। अचानक झालेल्या या हल्ल्यात 3 ते 4 जण जखमी झाले असून त्यांना चावा लागल्याची माहिती समोर आली आहे। सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। क्रीडा संकुलात रोज येणारी लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागरिकांनी यापूर्वीही भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रवाबाबत तक्रारी केल्या होत्या। संबंधित प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये। प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड तालुका प्रतिनिधी संघराज गायकवाड, राहुल अढाव। आज क्रीडा संकुल यादव वस्ती येथे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला, त्याबद्दल आपण काय सांगा? हा अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। कुत्र्यांचं टोळकं होतं आणि पिसाळलेले कुत्रे पुढे होते। 1 किंवा 2 असण्याची शक्यता आहे, पण त्यांनी 4-5 जणांना इथे चावा घेतलेला आहे आणि खूप गंभीररित्या चावा घेतलेला आहे। त्या संदर्भात आपण हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी प्रथम उपचार केला का? त्या संदर्भात आम्हाला येथील स्थानिक समाजसेविका आरोहिताई वाघमोडे यांचा कॉल आला की अशी घटना घडलेली आहे। त्यांना ताबडतोब पहिलं उपचारासाठी दौंड जिल्हा रुग्णालयामध्ये नेलं व त्यांना प्राथमिक उपचार प्रथमतः करून दिले। आपण काय नगरपालिकेला या संदर्भात काय निवेदन वगैरे देणार आहात का? आम्ही नगरपालिकेला तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन केला। मला वाटतं 4:30च्या सुमारास मी फोन केला। आता 6:30 वाजत आहेत, तरी अजून कुत्र इथेच फिरत आहे, तरी त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। आणि ह्या कुत्र्यांमुळे इथे क्रीडा संकुलन आहे, हजारो लोक येतात जातात, मुलं बाळ, पुरुष, वृद्ध लोक असतात। उद्या आता थोड्या वेळाने का होईना जर अशी घटना घडली तर याचं स्वरूप खूप मोठं होईल। तर आपण जबाबदार धरतो का? जबाबदार नक्कीच धरायला पाहिजे। आज दौंड शहरामध्ये किंवा अशा परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त झालेली आहे, त्यात पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या जास्त झालेली आहे। त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी, नाहीतर ह्याचा गंभीर परिणाम नगरपालिकेला आपल्याला भोगावा लागेल। पारंगा गावामध्ये कधी भांडणे केली आणि त्याच्यावर चाकूने वार केले अशी माहिती आली आणि आपण त्यासाठी CCTVच्या फुटेजच्या माध्यमातून आरोपी अटक केले। कसं बघतो काय सांगा? एक पारंगार गावामध्ये एक छोटी गल्ली आहे, त्या गल्लीतून ते दोघं ओव्हर स्पीडनी गाडी चालवत होते। चालवताना एका बाईंनी सांगितले की मध्ये मुलं वगैरे येतात, त्यासाठी गाडी हळू चालव। त्याच्यावरून त्यांची बोलाचाली झाली। बोलाचाली झाल्यानंतर सदरची माहिती तिने त्यांच्या मिस्टरांना वगैरे सांगितली। मग तिथे हातापायी होऊन मारामारी झाली। मारामारी झाल्यानंतर ते मारामारीचं रूपांतर त्यांनी त्याच्याकडे असलेला आहे एक सुरा तो काढला व त्यांच्या अंगावरती चालवला। तेव्हा त्याच्या एक खांद्यावर एक वार झाला आणि हातावरती। तर त्यांना आम्ही लागलीच जाऊन तिथं तात्काळ सदर आरोपीबाबत CCTV फुटेज वगैरे बघून लगेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती योग्य तो आर्म ॲक्ट आणि इतर कलमाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या आरोपी अटक आहेत की कसं? आरोपीची पूर्ण सोपस्कार करून त्यांच्यावर त्याचा प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। झालेल्या घटनेचं CCTV फुटेज आपल्याला आहे का? हां, ते आहे, तपासाच्या दृष्टीने त्यांना